नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रों, मी गणेश तिडके, ब्रॉडवे एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर नांदेड, लातूर व पुणे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण BA-MS जे गतवर्षी प्रवेश प्रक्रिया झाली, गेल्या वर्षीचा जो कट ऑफ होता तो मार्कनुसार व त्याचबरोबर SML नुसार आपण जाणून घेणार आहोत। तर सुरुवातीला जो कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरीचा जो विद्यार्थी होता, लास्टचा मेल कॅन्डिडेट म्हणजे मुलांसाठी जो कट ऑफ होता, गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 459 मार्काला शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे आणि त्याचा जो रँक होता तो होता 11,926। त्याचबरोबर जे प्रायव्हेटचा जर विचार केला तर 287 मार्काला क्लोज झालेले गेल्या वर्षी प्रायव्हेट कॉलेज, परंतु त्याचा रँक जो होता 27,457। आणि मुलींसाठी जर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीची मुलीला जो शेवटचा कट ऑफ होता 452 मार्काला कट ऑफ होता आणि जवळपास 12,420 SML रँकला क्लोज झालेला आहे। आणि प्रायव्हेटचं पाहायला गेलं तर त्यामध्ये 287 मार्काला क्लोज झालं आणि 27,437 मार्काला हा BA-MS शेवटचा गेल्या वर्षी क्लोज कट ऑफ हा होता। आता हे गेल्या वर्षीच्या शेवटच्या राऊंडमध्ये जेव्हा शेवटी जवळपास म्हणजे रेग्युलरचे 3 राऊंड झाल्याच्या नंतर पुन्हा 3 ते 4 राऊंड झाले आणि शेवटच्या राऊंडमध्ये जो कट ऑफ होता तो कट ऑफ मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय। आणि महत्त्वाचं म्हणजे SML पाहावा, यावर्षी SML नुसार कॉलेज मिळण्याचे चान्सेस असतील ना की मार्क फक्त एक अंदाज यावा म्हणून तुम्हाला मार्क सांगतोय। मार्काचा टॅली मार्क आणि गेल्या वर्षीचे मार्क आणि या वर्षीचे मार्क टॅली करू नका, कारण SML याच्यामध्ये यावर्षी भरपूर वाढ झालेला आहे। जो SML सांगतो त्या SML नुसार तुम्हाला लक्षात येऊन जाईल की मी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल का मिळणार नाही। म्हणजे या टेंटेटिव्हली या रेंजपर्यंत तुमचा जर तुमचा SML असेल तर मिळण्याचे चान्सेस तुम्हाला असतील। तर झाला ओपनचा आणि वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार जो तुमचा SML आलेला, आता SMLची रँक तुम्हाला SML पाठवलेला आहे आणि ते SML तुम्ही पाहायचा आणि याचं कम्पेअर करून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की तुम्हाला कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत का नाही। आता एक लक्षात घ्या, हे जो SML सांगतो हे जनरल SML आहे। SML जनरल आहे, कॅटेगरीनुसार नाही आहे। तुम्हाला कॅटेगरीनुसार पण SML त्याच्यामध्ये आहे आणि जनरल नुसार पण आहे। जनरलनुसार SML कम्पेअर करावा जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला कॉलेज मिळेल का नाही मिळणार आहे। तर यामध्ये त्यानंतर जो कॅटेगरी आहे OBC कॅटेगरीनुसार 458 मार्काला क्लोज झालेला आहे मेल कॅन्डिडेट आणि 12,008 SML ज्या विद्यार्थ्याचा होता तो गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेला आहे। प्रायव्हेटचं पाहायला गेलं तर जवळपास 286 मार्काला क्लोज झालेलं आहे। 27,668 ज्या विद्यार्थ्याचा रँक होता तो विद्यार्थी शेवटचा लागलेला आहे। मुलींचं पाहायला गेलं तर 468 मार्काला शेवटचा कट ऑफ यामध्ये दिसून येतं की गेल्या वर्षीनुसार 468 आणि SML नुसार पाहायला गेलं तर 11,281 SML नुसार क्लोज झालेलं दिसतं गव्हर्नमेंट कॉलेजचं। प्रायव्हेटचं पाहायला गेलं तर 286 मार्काला कट ऑफ गेल्या वर्षी होता, त्या विद्यार्थ्याचा जो SML होता मुलीचा 27,544 हा SML शेवटच्या राऊंडमध्ये त्यामध्ये SML नुसार तो कट ऑफ होता। तर आता यानंतर आपण EWSच्या मुलांचा आणि मुलींचा शेवटचा मार्क आणि SML नुसार काय होता ते पाहून घेऊ। तर लास्टचा जे कट ऑफ आहे गव्हर्नमेंट कॉलेजचा, आता एक लक्षात घ्या, यामध्ये EWSला प्रायव्हेट कॉलेजमध्ये जागा नसतात, त्यामुळे गव्हर्नमेंटचंच फक्त आपल्याला कट ऑफ पाहायला मिळेल। तर लास्ट जो विद्यार्थी होता मुलांमध्ये तर 456 मार्काचा शेवटचा कट ऑफ होता आणि त्याची रँक जी होती SML जी होता 12,153 रँक होता। आणि त्याचबरोबर मुलींचं जर पाहायला गेलं तर जवळपास 468 मार्काला विद्यार्थी शेवटची मुलगी लागलेली आणि 11,274 हा SML त्यामध्ये शेवटचा आलेला आपल्याला दिसून येतं। त्यानंतर जो कॅटेगरीचा आपण पाहायचं आहे तो आहे NTB मेल आणि फिमेल। तर यामध्ये सुरुवातीला मेल कॅन्डिडेटचं जे आहे गव्हर्नमेंटचा कट ऑफ होता 410 मार्क आणि 15,506 मार्काला हे SML क्लोज झालेला आहे। त्याचबरोबर प्रायव्हेटचं पाहायला गेलं तर 287 मार्काला क्लोज झालेलं आहे। यामधून 27,483 मार्काला क्लोज झालेला आहे असं दिसून येतं। त्याचबरोबर लास्ट जो कट ऑफ आहे मुलींसाठी 396 मार्काला आहे आणि 16,582 SML तुम्हाला यामधून दिसून येतं। आणि गव्हर्नमेंटचं आणि प्रायव्हेटचं पाहायला गेलं तर 287 मार्काला म्हणजे 27,400
82 मार्काला शेवटचा SML कट ऑफ हा गेल्या वर्षीच्या NTBच्या नुसार NTBचे कॅटेगरीचा आहे तो दिसून येतो त्याच्यामध्ये। आणि त्याचबरोबर आता आपण पुढच्या कॅटेगरीकडे वळू। NTCचे जे कॅटेगरीमध्ये विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांना शेवटचा मुलांसाठी 420 कट ऑफ होता, 14,757 हा SML नुसार शेवटचा गव्हर्नमेंटसाठी लागलेला विद्यार्थी। आणि जर प्रायव्हेटचा विचार केला तर प्रायव्हेटचा 279 म्हणजेच 28,382 ला क्लोज झालेला आपल्याला दिसून येतं। मुलींसाठी पाहायला गेलं तर मुलींसाठी 375 हा मार्कानुसार 18,263 म्हणजे हा गव्हर्नमेंटचा, आणि प्रायव्हेटचा पाहायला गेलं तर 281 म्हणजेच 28,118 SML नुसार तुम्हाला तुमच्या कॅटेगरी NTC कॅटेगरीनुसार शेवटचा कट ऑफ कॉलेज मिळालेलं दिसून याच्यामध्ये येतं। NTDचा जर विचार केला तर जवळपास मुलांसाठी गव्हर्नमेंटचा जर विचार केला तर 406 मार्काला क्लोज झालेला आहे, आणि SML नुसार पाहायला गेलं तर 15,803 मार्काला क्लोज झालेले गव्हर्नमेंटचा NTDचा मुलांसाठी। आणि प्रायव्हेटसाठी जर विचार केला मुलांसाठी तर 286 मार्क आहेत, शेवटचा कट ऑफ 27,582 मार्क SML नुसार क्लोज झालेला आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं। मुलींसाठी जर विचार केला तर 346 मार्काला गव्हर्नमेंटचं कॉलेज क्लोज झालेलं आपल्याला दिसून येतं, आणि त्याच्यामधून जवळपास 20,915 रँकच्या शेवटच्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट मुलींसाठी NTDच्या मुलींसाठी क्लोज झालेलं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर प्रायव्हेटचं पाहायला गेलं तर 307 मार्क आणि 25,207 रँक जो शेवटचा होता तो शेवटच्या रँकनुसार SML नुसार विद्यार्थी तिथे लागलेला आपल्याला या डेटानुसार आपल्याला दिसून येतं। त्यानंतर जो कास्ट आहे विजे कास्टमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजचा जर कट ऑफ पाहिला शेवटचा तर मुलांसाठी आहे 437 मार्काला 13,505 जो SML आहे तो शेवटचा SML आहे। आणि प्रायव्हेटचा जर विचार केला तर 284 म्हणजे 27,786 प्रायव्हेटला जो ज्या विद्यार्थ्यांचा SML होता तो विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन झाल्याचं आपल्याला या डेटानुसार दिसून येतं। मुलींसाठी जर विचार केला तर 444 मार्क ज्या विद्यार्थ्याला होते आणि त्यात ज्याचा रँक 12,981 होता अशा विद्यार्थ्याला शेवटचं गव्हर्नमेंट कॉलेज मुलींना मिळालेलं आहे। आणि मुलींमध्येच प्रायव्हेट कॉलेजचा जो विचार केला तर 279 मार्काला क्लोज झालेलं आहे, 28,348 SML नुसार यामध्ये लागलेला शेवटचा विद्यार्थी हा दिसून येतो। म्हणजे हा SML नुसार आपल्याला याच्यामध्ये आपल्याला कंपेअर करायचं आहे आपला या वर्षीचा SML आणि गेल्या वर्षीचा आहे। SC कॅटेगरीचा जर विचार केला तर मुलांसाठी जो मार्क होते ते 390 होते, आणि त्याचा जो रँक होता SML रँक जे महाराष्ट्राचा 17,063 होता। आणि प्रायव्हेटचा जर विचार केला तर जवळपास 286 मार्काला क्लोज झालेला आपल्याला दिसून येतं, आणि जवळपास 27,570च्या आसपास त्या विद्यार्थ्याचा यामध्ये रँक शेवटचा आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर SC फिमेलचा जर विचार केला तर 389 मार्काला क्लोज झालेला आपल्याला दिसून येतं, आणि 17,101 मार्काला शेवटचा विद्यार्थी म्हणजेच गव्हर्नमेंटला लागलेला आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर जे प्रायव्हेटचा जर विचार केला तर 293 मार्काला मुलींसाठी कट ऑफ SC मुलींसाठी कट ऑफ गेलेला दिसून येतो, आणि त्याच्यामध्ये त्या मुलीचा जे शेवटचा SML होता तो आहे 26,851 SML आपल्याला यामध्ये आपल्या कट ऑफ नुसार दिसून येतं। त्यानंतर शेवटचा जो कॅटेगरी आहे तो आहे ST, अत्यंत म्हणजे शेवटचा खूप कमी मार्कावर हा क्लोज होत असतो कॅटेगरी। यामध्ये मुलांसाठी जर विचार केला तर 280 मार्क शेवटचा कट ऑफ होता, आणि त्या 280 मार्काला जो SML होता 28,156 मार्काला हा गव्हर्नमेंटचा कॉलेजला ST कॅटेगरीच्या मुलांसाठी क्लोज झालेला आपल्याला दिसून येतं। प्रायव्हेटचा जर विचार केला तर 212 मार्क, आणि ज्या विद्यार्थ्यांचा शेवटचा जवळपास 36,000 रँक होता अशा विद्यार्थ्यांना सुद्धा प्रायव्हेटमध्ये ॲडमिशन मिळालेलं आपल्याला दिसून येतं। मुलींसाठी ST मुलींसाठी जर विचार केला तर 279 मार्काला क्लोज झालेला आपल्याला दिसून येतं, आणि 28,289 SML नुसार शेवटचा कट ऑफ आपल्याला क्लोज झालेला आपल्याला दिसून येतं। तेच प्रायव्हेटचा ST प्रायव्हेट मुलींसाठी जर विचार केला तर फक्त 220 मार्काला हा शेवटचा कट ऑफ होता, आणि 35,548 जे शेवटचा SML होता यानुसार क्लोज झालेला आपल्याला दिसून होतं। आता यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की मार्क न पाहता जो जनरल SML आहे तुमचा आता जे आलेला आम्ही जे तुम्हाला PDF पाठवलेले ते कंपेअर याच्याशी कंपेअर करावा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की यावर्षी तुमचा नंबर लागणार आहे का लागणार नाहीये।
या व्हिडिओमध्ये इतकंच. नवीन अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.